परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्यासह त्यांच्या पथकातील 8 जमादारांना अचानक मुख्यालयात संलग्न करण्याची कारवाई करण्यात आली आहे। या निर्णयामुळे आंबेडकरी आणि दलित संघटनांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांनी या कारवाईमागील कारणे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। त्यांचा सवाल आहे की एखाद्या अधिकाऱ्याला नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि गुन्हेगारी वचक निर्माण करण्यासाठी काही काळ वेळ दिला जातो, मग सरोदे यांच्यावर अवघ्या 5 दिवसात इतकी कठोर कारवाई का करण्यात आली? घोंगडे यांनी आणखीन एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। परभणी पोलीस अधीक्षकांनी केलेली दलित अधिकाऱ्यांची नियुक्ती काहींना खटकली का आणि त्याचाच परिणाम म्हणून ही कारवाई करण्यात आली का? दरम्यान परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरण आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कथित पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या विरोधात गंभीर आरोप आणि गुन्हे दाखल झाल्याची चर्चा असतानाही कठोर प्रशासकीय कारवाई झालेली दिसून आलेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एका बाजूला गजेंद्र सरोदे यांच्यावर कारवाई आणि दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप असतानाही अशोक घोरबांड यांच्याबाबतचा संयम। यामुळे कायद्याचे निकष सर्वांसाठी समान आहेत का हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे। या पार्श्वभूमीवर DIG शहाजी उमाप यांच्या भूमिकेबाबतही आंबेडकरी संघटनांनी संशय व्यक्त केला आहे। दलित अधिकाऱ्यांवर तातडीची कारवाई आणि दलित समाजाशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये होणारा विलंब यामुळे प्रशासनाचा दृष्टिकोन नेमका काय असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे।